मित्रांनो, आपण नेहमी ऐकतो पतिव्रत स्त्री, पण कधी विचार केलाय का पत्नीव्रत पुरुष म्हणजे नेमका कोण? पत्नीव्रत पुरुष म्हणजे बायकोच्या अधीन असणारा पुरुष का? की तिच्या प्रेमात आंधळा झालेला पुरुष? की मग तो असा पुरुष असतो जो बायकोला सन्मान देतो, तिला समजून घेतो आणि तिच्यासोबत आयुष्याचा प्रवास खांद्याला खांदा लावून करतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पत्नीव्रत पुरुषाची 10 लक्षणे. ते प्रत्येक माणसाने, प्रत्येक तरुणाने आणि प्रत्येक कुटुंबाने समजून घ्यायला हवीत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचं लक्षण खऱ्या पुरुषार्थाची व्याख्या सांगणार आहे. मित्रांनो, पत्नीव्रत पुरुष म्हणजे जो बायकोला मालमत्ता नाही तर माणूस समजतो, जो तिच्या भावनांना किंमत देतो, जो संसारात फक्त कमावणारा नाही तर समजून घेणारा साथीदार असतो. पत्नीव्रत पुरुष आपल्या बायकोला कमजोर नाही तर सहप्रवासी मानतो, ओझ नाही तर आधार मानतो, जबाबदारी नाही तर आशीर्वाद मानतो. आता पाहूया असे पुरुष ओळखायचे कसे. लक्षण क्रमांक 1, पत्नीचा सन्मान. मित्रांनो, पत्नीव्रत पुरुषाचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे पत्नीचा सन्मान. तो आपल्या बायकोला अपमानास्पद शब्दांनी बोलत नाही, लोकांसमोर तिची थट्टा करत नाही, ती काहीच करत नाही असं कधीही म्हणत नाही. तो जाणतो की घर सांभाळणं, मुलांना घडवणं, नात्यामध्ये समतोल राखणं हे सगळं खूप मोठं काम आहे. तो बायकोच्या कष्टांना मान देतो आणि तिच्या अस्तित्वाला आदर देतो. लक्षण क्रमांक 2, विश्वास आणि निष्ठा. मित्रांनो, पत्नीव्रत पुरुष नात्याला खेळ नाही तर वचन मानतो. तो फसवणूक करत नाही, खोट्या गोष्टी लपवत नाही, दुसऱ्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहत नाही. त्याच्यासाठी बायको म्हणजे फक्त पत्नी नसते तर विश्वासाचं घर असतं. तो जाणतो विश्वास तुटला की नातं संपतं. लक्षण क्रमांक 3, पत्नीच्या भावना समजून घेणं. मित्रांनो, पत्नीव्रत पुरुष फक्त ऐकतोच नाही तर समजून घेतो. तो तिच्या शांततेमागचं दुःख ओळखतो, तिच्या रागामागचं कारण शोधतो, तिच्या डोळ्यातलं अश्रू वाचतो. तो असं कधीच म्हणत नाही, तू उगाचच भावनिक आहेस, कारण त्याला माहीत असतं भावना समजणारा पुरुषच खरा मजबूत असतो. लक्षण क्रमांक 4, जबाबदाऱ्या वाटून घेणं. मित्रांनो, पत्नीव्रत पुरुष घरकाम बाईचं काम आहे असा विचार करत नाही. तो घरकामात हातभार लावतो, मुलांच्या संगोपनात सहभागी होतो, बायकोचा थकवा ओळखतो. तो समजतो की संसार म्हणजे एकट्याने उचलायचं ओझं नाही तर दोघांनी मिळून चालायचा प्रवास आहे. लक्षण क्रमांक 5, पत्नीच्या स्वप्नांना साथ देणं. मित्रांनो, पत्नीव्रत पुरुष बायकोची स्वप्न मोडत नाही तर ती पूर्ण व्हावीत म्हणून उभा राहतो. तो तिच्या शिक्षणाला पाठिंबा देतो, तिच्या करिअरला अडथळा करत नाही, घर सांभाळ आणि बस असं म्हणत नाही. तो जाणतो स्वप्न दडपलेली स्त्री कधीच आनंदी नसते. लक्षण क्रमांक 6, रागावर नियंत्रण ठेवतो. मित्रांनो, पत्नीव्रत पुरुष रागाच्या भरात शब्दांचा घाव घालत नाही, तो हात उचलत नाही, अपमान करत नाही, भीतीचं वातावरण निर्माण करत नाही. तो जाणतो खरा पुरुष तोच जो स्वतःच्या रागावर विजय मिळवतो. लक्षण क्रमांक 7, पत्नीचं संरक्षण कवच बनतो. पत्नीव्रत पुरुष बायकोसाठी ढाल बनतो. तो सासरच्या किंवा माहेरच्या अन्यायाविरुद्ध उभा राहतो, समाजाच्या चुकीच्या रीतिरिवाजांना विरोध करतो, बायकोला
एकटी सोडत नाही. तो जाणतो संरक्षण म्हणजे हुकुमशाही नाही तर साथ. लक्षण क्रमांक 8. संवाद. पत्नीव्रत पुरुष गप्प बसून नातं बिघडू देत नाही. तो मनातल्या गोष्टी बोलतो, गैरसमज मिटवतो, भांडणानंतर संवाद साधतो. तो जाणतो बोलणं थांबलं की नातं तुटायला लागतं. लक्षण क्रमांक 9. पत्नीच्या कुटुंबाचा सन्मान करतो. मित्रांनो, पत्नीव्रत पुरुष फक्त स्वतःच्या आई वडिलांनाच महत्त्व देत नाही, तो सासरकडच्यांचा आदर करतो, बायकोच्या नात्यांचा सन्मान ठेवतो. तुझं घर वेगळं असं म्हणत नाही. तो समजतो जिथून पत्नी आली तोही तिच्या आयुष्याचा भाग आहे. लक्षण क्रमांक 10. समानतेवर आधारित नातं. मित्रांनो, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. पत्नीव्रत पुरुष स्वतःला श्रेष्ठ मानत नाही, पत्नीला कमी लेखत नाही, निर्णय दोघे मिळून घेतो. तो जाणतो लग्न म्हणजे राजेपण नाही तर भागीदारी आहे. मित्रांनो, पत्नीव्रत असणं म्हणजे कमजोर होणं नाही तर अधिक जबाबदार होणं आहे. आज समाजाला गरज आहे समजूतदार नवऱ्यांची, भावनिकदृष्ट्या मजबूत पुरुषांची आणि पत्नीला साथीदार मानणाऱ्या पुरुषांची. जर प्रत्येक पुरुष ही 10 लक्षणे अंगीकारली तर घरात शांतता, नात्यात प्रेम आणि समाजात सुसंस्कार. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुमच्या मते चांगल्या नवऱ्याचं सर्वात महत्त्वाचं लक्षण कोणतं. हा व्हिडिओ प्रत्येक पुरुषापर्यंत, तुमच्या होणाऱ्या नवऱ्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका अर्थपूर्ण विषयासोबत.